आणि जेव्हा जेव्हा अगदी आपण पाहतो रोहित शर्मा टॉस हारलेला आहे, 15वा टॉस तो वनडे कारकिर्दीमध्ये हारलेला आहे आणि तेव्हा तेव्हा सामना आपल्या चेस्ट मास्टर किंग कोहलीने जिंकलेला सामना हे लक्षात असू द्या. आणि आता हाही सामना आपल्या भारतीय संघाला चेस करायचा आहे. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतात तेजस राऊत. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे राजेश सर, कारण 101 धावांचं लक्ष्य म्हटल्यानंतर आता 6 बॉलमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. अशफाकभाई पटेल सुद्धा प्रचंड खुश आहेत. जसा पहिला सामना त्यांनी गमावला तात्काळ त्यांनी अगदी आपण पाहतोय बदलापूरकडे धाव घेतलेली आहे आणि आता ते स्वतः या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत म्हणजे संघाचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहण्यासाठी आणि तो परफॉर्मन्स त्यांना दाखवलेला सुद्धा आहे. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे ज्याच्या नावातच रन आहेत तो करण. आणि आम्ही नेहमीच अशफाकभाई म्हणत असो भल्या भल्यांचं होतं मरण कारण समोर असतो करण. आणि आता या ठिकाणी काही गोलंदाजांना मगाशी आमच्या एक समालोचकाने हे सांगितलं की करण धुळेचं अर्धशतक होण्या अगोदर गोलंदाजाने धावा देत अर्धशतक त्याचं कंप्लीट केलं होतं. चांगली बॅटिंग करतात या ठिकाणी आपण पाहतोय, हरकत नाही आहे. याही संघाचं कौतुक केलं जाईल. आणि सलग लागोपाठचे जेव्हा दोन संघ पराभूत होतो ना कुठेतरी त्याचं अस्तित्व अगदी आपण पाहतो हळूहळू नाहीसं होत जाणार आहे या स्पर्धेमधून. चला लगेच पंचांना एक विनंती राहील की मॅच बॉल मैदानाच्या बाहेर जर कोण लगेच हाणून देत नसेल कदाचित आपल्या काही खेळाडू आहेत तर आपण मॅच लगेच आपला बॉल नवीन देऊन आपण कंटिन्यू करा कारण आता वेळ एक एक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता आपण पाहतोय सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज काय असते ती मात्र इथे कंप्लीट केली जाईल 5 षटकांची आणि आता 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो आणखीन एक बॉलला उडवलाय सनी राणे, काय जबरदस्त बॅटिंग करतायत. सलग लागोपाठचा तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे परंतु याचा उपयोग होणार नाहीये. फक्त धावांमधील अंतर कमी केलं जाईल. म्हटलं जातं ना भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस काही कामाचा नसतो. शेवटचे 2 बॉल परंतु सनी राणेचं कौतुक होणार आहे. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. कदाचित एखाद्या खेळाडूची सुनील सारखा एक चांगला खेळाडू आहे. कुठेतरी सुनील केवणेकडून भरपूर काही खेळाडूंना शिकण्यासारखं सुद्धा आहे आणि जर कदाचित त्याची साथ त्याला मिळाली असती ना तर या धावा सुद्धा 101 धावा कमी पडल्या असत्या. टीम अजितदादा स्मृती 11 संघाला बॉल चाललाय सीमा पार. मी तर म्हणेन गोलंदाज नाही तर जर गोलंदाज आपण पाहतोय तेजस आहे तो टाकणाऱ्या चेंडूची अक्षरशः पिस उपटली आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. सनी यांचं अर्धशतक सुद्धा कंप्लीट झालेले. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे सनीसाठी. हो या दरम्यान हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तब्बल सलग लागोपाठचे 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 57 धावा त्याने बनवलेले आहेत. एक हाती किल्ला लढवलेला आहे. एकंदरीत 5वं अर्धशतक हे सनी राणेच्या नावावरती राहिलेले आहे. सनी आपली बॅट दाखवायची जरी सामना आपल्या संघाने गमावला असेल त्याला साथ मिळाली नाही. स्पष्ट नाराजी त्याच्या चेहऱ्यावरती दिसते आणि हा सामना गौरव सर आम्हाला सांगतील किती धावांनी हा सामना त्यांनी गमावलेला आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या 27 धावांनी हा सामना त्यांनी गमावलेला आहे. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हार्ड लक टीम अजितदादा स्मृती 11 पहिली मॅच 2 धावांच्या पेनल्टीमुळे हरलेली आहे आणि हा सामना त्यांनी गमावलेला आहे की कदाचित अगदी आपण पाहतोय एका पाठोपाठ जे फलंदाज बाद होत गेले एखाद्याने जर चांगली या ठिकाणी बॅटिंग केली असती डाव सावरला असता तर सामना जरूर जिंकला असता टीम अजितदादा स्मृती 11 संघाने. परंतु हार्ड लक विजय संघाचं करूया आपण अभिनंदन आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी पुनश्च एकदा मान्यवरांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आदरणीय
किशोर दादा पंढरनाथ पाटील साहेबांसाठी इकडे आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या बदलापूर शहराचे युवा सेना शहर प्रमुख आदरणीय स्वप्नील राजे शिंदे यांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत. मॅच जिंकली आहे टीम अमन नाईट रायडर्स या संघाने आणि करणसाठी पारितोषिक